नमस्कार. तुम्हा सर्वांचं आनंद पर्वच्या या भागात मनपूर्वक स्वागत. रवींद्र पिंगे यांनी म्हणजे माझ्या वडिलांनी कौटुंबिक आनंदाचं महत्त्व अधोरेखित करणारा एक छानसा ललितलेख लिहिलेला आहे. माझ्यासाठी अपूर्वाईची गोष्ट म्हणजे या आनंदाची मी देखील एक साक्षीदार आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे आनंद पर्व आणि आज मी हा ललित लेख ज्याच्यातून निवडला आहे त्या संग्रहाचंही नाव आहे आनंद पर्व आणि तेच या लेखाचं शीर्षक देखील आहे. ऐकूया आनंद पर्व. आजपर्यंत न घडलेल्या अनेक गोष्टी या पुढच्या काळातही घडणार आहेत. ही भविष्यवाणी आहे एका महापुरुषाची. दुनियेला तिचा कितपत प्रत्यय आला त्याचा पंचनामा करण्याचं मला कारण नाही. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र महापुरुषाचं ते भाकीत नुकतंच समूर्त साकार झालं. माझ्या जीवनात आजवर कधीही न घडलेली एक अपूर्व घटना घडली. कालच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आम्ही उभयता आजी आजोबा झालो. आम्हाला मुलीकडून नातू झाला. बाळ सुलक्षणी आहे. खरं तर आजोबा होण्यातला अनुभव घेऊन लाखो माणसं वर्षानुवर्ष घरोघर धन्य होत आली आहेत. तेव्हा ह्या घटनेत नवल ते काय? बाप होणं, नंतर आजोबा होणं आणि योग असल्यास कालांतराने पणजोबाही होऊन जाणं ही अगदी पाणी खोलाकडे वाहावं तशी नैसर्गिक बाब आहे. काळाच्या प्रवाहात ते सगळं चालीचालीनं घडून जातं. त्यात अप्रूप नाही की चमत्कारही नाही. तथापि आभाळात प्रकाशाचा पिसारा फुलणं, किरणांची निरनिराळी मिश्रणं होणं, त्यांचा आकार बदलणं ही बाब जशी पूर्णपणे नैसर्गिक आणि नित्याची असूनही इंद्रधनुष्य पडलेलं दिसलं की आपण ते डोळे भरून तर पाहतोच, शिवाय एकमेकांना कौतुकाने ते दाखवतोही. त्यातलाच एक प्रकार आपण आजोबा झाल्याचा आपला आनंद इतरांपर्यंत उचंबळत पोहोचवण्यात आहे. या सुंदर अनुभवाला धन्यतेची एक किनार आहे आणि कृतकृत्यतेची बैठकही आहे. आजोबा झाल्याची सुवार्ता माझ्या कानावर पडली आणि तत्काळ अवघं आयुष्यच फळाला आल्यासारखं क्षणभर वाटलं. वंश सातत्याचा रोकडा प्रत्यय आला. एक नवा ऋणानुबंध जन्माला येत असल्याचं भान आलं. हे सगळं मानसिक पातळीवर घडलं. नंतर तासाभराने इस्पितळात जाऊन श्रीहरिमुख पाहिलं तेव्हा कृतार्थ वाटलं. नजरेची पारणी फिटली. दुसऱ्या दिवसापासून आजवर न भेटलेला आणखी एक नवजात अनुभव माझ्या वाट्याला आला. अगदी कालपर्यंत आमच्या बिऱ्हाडी कुणीही आलं की प्रथम माझी चौकशी करत, कुशल विचारीत आणि नंतर इतर कुटुंबियांकडे वळत. आता वारं फिरलंय. आता मंडळी उत्साहाने येतात. हातात पुस्तकं घेऊन बसलेल्या या आजोबांच्या अंगावरून बेशक आत जातात आणि प्रथम बाळाची चौकशी करतात. आमच्या माझघरातली तर भाषाच बदलली आहे. बाळाच्या गालाला खळी किती छान पडते, तो कोणाच्या वळणावर गेलाय, त्याचं नाव काय ठेवणार, केव्हा पाळण्यात घालणार, बाळाला वाळे कोण देणार, या लढीवाळ प्रश्नांच्या पलीकडे कुणी काही बोलतच नाही. जगात इतक्या स्फोटक घटना घडतायत चौफेर, पण बाळाच्या राज्यात डोकावणाऱ्यांना त्याची दाद फिर्याद नाही. फक्त बाळ बाळ आणि बाळ, त्या पलीकडे विषयच नाही. खुद्द हे आजोबा आणि त्यांचं लेखन तूर्त भंगारात जमा आहे. माझं अवघं महत्त्व पुसून टाकणारा एक 7 पौंडी जीव जन्माला आलाय ही बातमी मग मी माझ्या मित्रमंडळीत कौतुकाने सांगितली. पहाट लख्खकन फुलावी तशी ती विद्युत वेगाने आमच्या परिसरात पसरली. ती बातमी ऐकून एक स्नेही म्हणाले, निरागस कौटुंबिक आनंदाचा लाभ करून देणारी घटना ही केव्हाही श्रेष्ठ प्रतीचीच असते. समाधानाचं निखळ रूप तिथे दिसतं. खुद्द बर्ट्रांड रसेलचीच तशी साक्ष आहे. जग हादरवणाऱ्या रशियातल्या क्रांतीसकट देशोदेशीचे अनेक उत्पात त्याने पाहिले, पण त्याने एका ठिकाणी लिहिलं आहे की तो दूरवर कुठेतरी प्रवासात होता. त्याच्या डब्यात कुणीतरी प्रवासी होता. एका आडबाजूच्या स्थानकावर गाडी उभी राहिली. तिथे तो प्रवासी उतरला. त्याची पत्नी आणि मुलं तिथे त्याची वाट पाहत उभी होती. ती धावतच आली आणि त्यांनी एकमेकांना आनंदभराने मिठ्या मारल्या, पटापट मुके घेतले. ते दृश्य रसेलच्या नजरेने टिपलं आणि त्याला जणू साक्षात्कारच झाला
की इतर सारी धडपड व्यर्थ आहे. विश्वात शाश्वत सुख कुठे असेल तर ते असल्या प्रेमाने ओथंबलेल्या निरपेक्ष कौटुंबिक आनंदातच आहे. शुद्ध अनुपमेय आनंद तो हाच. रसेलचं हे साक्षात्कारी भाष्य माझ्या वाचनात आजवर आलेलं नसावं ह्याने मला क्षणभर ओशाळल्यासारखं झालं. तरीसुद्धा ज्या अनोख्या अनुभवाच्या कणा मला स्पर्शून गेल्या त्या सदाबहार भावनेचा जय जयकार रसेलसारख्या मुरब्बी विचारवंताने सुद्धा कृतज्ञतेने करावा याचा मला दिलासा वाटला. नंतर आठवलं की फ्रेंच राज्यक्रांतीचा वैचारिक जनक जो व्हॉल्टेअर त्याने सुद्धा स्पष्ट शब्दात लिहून ठेवलेलं आहे की खरा मोक्ष फक्त कुटुंबाच्या चौकटीतच आहे. निरागस कौटुंबिक सुख अनमोल आहे आणि त्याच्या बाहेर सगळी भगभग आहे. नाटककार प्रिस्टले, कादंबरीकार जॉर्ज ऑरवेल आणि संपादक प्रकाशक लिओनार्ड वुल्फ हे तमाम सगळे डाव्या विचारसरणीचे झुंजार लेखक. विषमता निर्मूलन, विचार परिवर्तन आणि सांस्कृतिक प्रबोधन या त्रयीचा त्यांनी जन्मभर ध्यास घेतला. त्यासाठी लेखणी आणि वाणी झिजवली. मात्र जीवनाचं साफल्य कौटुंबिक सुख आणि आनंद लाभण्यातच आहे असं या सर्वांनी लखलखीत शब्दात नोंदवूनही ठेवलंय. अर्थात इतके साक्षी पुरावे काढण्याची तशी गरजच नाही. जिथं नवनिर्माण आहे तिथे उत्कट आनंदाचा झरा झुळझुळणार आणि तोच माणसाचे प्राण पुलकितही करणार. मग ते वेलीवरचं फूल असो, नवीन स्वररचना असो की पाळण्यात झोपी गेलेलं तान्हं बाळ असो. बाळाच्या जन्माला जरासं झुकतं माप, कारण वंश सातत्याची धून त्या आनंदात झणकारत असते. तुमची खेळी खेळून झाली महाराज, आता नव्या पिढीची खेळी दुरून पहा आणि खुशाल व्हा. कुरकुरण्याचं आणि डाफरण्याचं काम नाही असाही एक अनाहूत सल्ला नातवंडांचं तोंड पाहणाऱ्या आजोबांना निसर्गाकडून निःशब्दपणे मिळतोच. पुढच्या पिढीतलं बाळ जन्माला आल्याचं वर्दी मिळाली की ओंजळ भरल्यासारखं वाटतं. अद्वैताचा साक्षात्कार होतो. मन नम्र होतं. नवजात बाळाच्या रूपाने त्रिभुवन मोलाचं ऐश्वर आपल्या उंबरठ्याच्या आतच समूर्त झालंय हे आतून पटतं. पावलं परत परत पाळण्याकडे वळतात. जन्मोजन्मीचे पांग फिटतात. धन्यवाद.